मुद्गलेश्वर रूपा मुद्गलेश्वर रूप जय गुरुदेव मुद्गलेश्वर रूपा जय गुरुदेवा गजानन रूपा जय गुरुदेव मुद्गलेश्वर रूपा जय गुरुदेवा गजानन रूपा जय गुरुदेवा श्री कृष्ण को हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे ओ राम हरे हरे राम हरे हरे कृष्णा हरे हरे कृष्ण हरे हरे ओ राम हरे ओ कृष्णा हरे हरे राम हरे हरे कृष्ण कृष्णा गोपाल कृष्ण भगवान की श्री गजानन महाराज की भागवत भगवान की जय जय श्री राधे। प्रातः स्मरणीय श्री गुरुदेव संत समाज समस्त उपस्थित श्रोतागण कमेटी यजमान गोपाल कृष्ण भगवान ज्यांची सुंदर कथा आज 5व्या दिवसामध्ये प्रवेश करत आहे। शुक वाच हे परीक्षित काल भगवंताचा अवतार झाला ही कथा आपण काल पाहिली। गोकुळामध्ये उत्सव झाला।
सर्वांमध्ये आनंद आहे. आनंद नाही तर अत्यानंद आहे. अत्यानंद, ज्या आनंदाचा पारा नाही त्याला अत्यानंद असं म्हणतात. आणि शास्त्रकार म्हणतात ज्या ठिकाणी अत्यानंद निर्माण होते त्याच ठिकाणी परमात्मा आहे. अत्यानंद. काल आपल्याही मनात किती हर्ष आणि उल्हास होता. काल तुमच्यात नव्हता. उत्साह होता, हर्ष आणि उल्हास आपल्या मनामध्ये काल दाटून आला होता. जरी कोणी शांत बसले असेल तरी त्याच्या मनात हर्ष उल्हास होता, एक आनंद होता. का होणार नाही? का की जगत परमात्मा काल आपल्याकडे आले होते. का हो? मग आपण काय केलं? आपण तर डुप्लिकेटच केली ना. आपण काल एक डुप्लिकेटच केली. जो गोकुळामध्ये आनंद झाला होता त्या आनंदाला आपण व्यक्त केलं. काय केलं? व्यक्त केलं. मग काल जर आपल्या मनामध्ये एवढा आनंद होता आणि प्रत्यक्ष त्या गोकुळवासियांकडे जगत परमात्मा हजर होता स्वदेह रूपाने, मग आपला कालचा आनंद आणि त्यांचा आनंद दोन्ही आनंद एकामेकाला जुळवावं. आपण फक्त काल एक डुप्लिकेटपणा केला तर एवढा आनंद आपल्याला आला. तो गोकुळामध्ये किती आनंद असेल, किती आनंद असेल. श्री कृष्ण लीला चिंतनाची कथा आहे. चिंतन चिंतन अत्यानंद आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच शब्द, नंदबाबा हाथी दिनो घोडा दिनो और दिनो पालकी, नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. प्रत्येकाच्या मुखामध्ये आनंद दाटला होता. आपण खूप आनंद व्यक्त केला. सर्व दुनिया आनंदामध्ये होती. परंतु परीक्षित एक विषय आहे. हे जे योग आहे ना, हे खाल्लेल्या अन्नाला जागत नाही. ज्याचं खाते त्याचं गात नाही, ही दुनिया आहे. या जगत परमात्माला दिलं कोण माहित आहे? आता मी गोंदियाला कथा करत होतो ना, त्या ठिकाणी भगवान श्री कृष्णाच्या वंशाचे व्यक्ती आले होते. यादव साहेब होते. पटेल साहेबाच्या जवळचे ते. त्यांनी कथेमध्ये थोडस भाषण दिलं. आणि ते बोलले, महाराज एक प्रश्न आहे. म्हटलं कोणता बा? भगवान श्री कृष्णाची आई कोण? यादव साहेब होते मध्ये, पिस्तूल त्यांच्या जेबमध्ये होते. हो, कोई नहीं बता पाया बोले महाराज आज तक. मला वाटतं हा प्रश्न अनिरुद्धाचार्य महाराजांना पण केला होता. कृष्ण की मां यादव साहब, पहली बात तो ये है कौन किसकी माँ कौन है किसका बाप. पहिला प्रश्न म्हटलं ह्या आहे हो. मी तेच म्हणत आहे, सारी दुनिया आनंदामध्ये आहे, पण जगत परमात्माला जिने दिलं
तिच्याकडे हा संसार डुकूनही पाहत नाही आणि म्हणतो काय, यशोदा का नंद लाला जग का उजाला. पण जिने जन्माला घातलं ती दुःखात आहे, ती कारागृहाच्या आतमध्ये आहे. यादव साहब, उसकी माँ तो देवकी है, देवकी. जी दुनियाला देव अर्पण करते, काय गंगा धरतीवर यायला तयार होती, परंतु गंगेला झेलणारा पाहिजे होता. महादेवाची निवड झाली, कारण की या अचाट शक्तीला झेलणं सोपं नाही. देवाचे आई वडील होणं सोपं नाही. माहित आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा या धर्तीवर प्रगटले तेव्हा त्या घराची स्थिती काय झाली हो माहित आहे? घरावरचे सर्व कपरल उडाले. दो पाऊस झाला. परीक्षित, देवाचं भजन करा, देवाची भक्ती करा. तुम्ही जर म्हणत असाल मी रात्रंदिवस भक्ती करतो, मला दुःख काय येते, का रडतो? त्याचं एकच कारण आहे, जोपर्यंत सोनं जळत नाही तोपर्यंत त्यात सोन्याचा दागिना होत नाही. आणि संसार दागिना गळ्यामध्ये टाकतो. ईश्वराला आपल्यालाही दागिना बनवायचा आहे, आपल्याला अलंकार बनवायचा आहे. म्हणून या संसारामध्ये जोपर्यंत या डोळ्यात अश्रू पडणार नाही तोपर्यंत मन शुद्ध होणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज धन्ना शेठ होते घरचे, पण भक्ती करता करता एक ढेला शिल्लक राहिला नाही. भुलले का हो? नरसिंह मेहता करोडो अब्जोची संपत्ती होती, परंतु कृष्णाच्या भक्तीमध्ये स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये आनंद घ्यायला सोय नव्हती. खंडारामध्ये राहते. भगवंत पैसा देत नाही, भगवंत तुमचा पैसा घेत नाही, तो काहीच करत नाही. पण हाँ, जो भगवान के नजदीक जाता है उसे थोड़ा दर्द होता है, दर्द होता है. देवकी मथुरेमध्ये वसुदेव बाबाच्या मांडीवर आपली मान टाकून वसुदेवजीला बोलली, मेरा लल्ला कैसा होगा, माझं बाळ कसं आहे. ज्या आईने जन्म दिला ती आई आपल्या स्तनाला त्या बाळाचे होठ लावू शकली नाही. असं आई व्हायचंय कोणाला? जन्म झाल्याबरोबर एखाद्या आईपासून तिचा मुलगा किंवा मुलगी तिला 4-5 घंटे दाखवू नका, दाखवूच नका तिला. काय अवस्था होईल तिची, काय अवस्था, मरून जाईल होती. म्हणून वैराग्य मूर्ती गाडगे बाबा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक संत असे झाले, एक महंत असे झाले की फक्त त्या महात्म्याने या खऱ्याची कदर केली. म्हणून वैराग्य मूर्ती गाडगे बाबा नेहमी बोलायचे, नेहमी म्हणायचे, ये गोपाला ना, अरे ये गोपाला किसका है, अरे ये देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा नेहमी म्हणायचे.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हो वसुदेव 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 नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला आज गाडगे बाबाचा विषय आला हो पण आज गाडगे बाबाचं स्मरण करूया आणि त्या कृष्णाला बघूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला हो गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला हो गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हो वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हो वसुदेव नंदन गोपाला गोपाला हो गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला हो गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज की जय. गाडगे बाबा नेहमी म्हणायचे देवकी नंदन गोपाला. एक वर्ष इथून झाल्यानंतर मी गाडगे नगरला एक कथा केली आहे. गाडगे नगरला कथा केली. त्या ठिकाणी राहिलो मी. मंदिराच्या मागेच माझं राहणं होतं. तिथे दवाखाना आहे डॉक्टर साहेबाचा हार्टचा, तिथेच बाजूला होतं. मी सांगत नसतो फक्त भरपूर वेळा सांगायचं, दाखवायचं, मिळायचं, काय भेटायचं असं तर देवाला भेटायचं. चांगला आहे बघा. फक्त एवढा आहे गाडगेबाबाचं मंदिर आहे, समाधी स्थळ आहे. आणि समाधी स्थळ जे आहे त्याच्या आजूबाजूनच गाडगे बाबा सारखंच वातावरण राहायला पाहिजे होतं, पण नाही आहे. कारण की 7 दिवस मी तिथं राहिलो. 7 दिवस तिथं राहिलो. ते आतमध्ये झोप नाही यायची, मग वरच्या स्लॅपवर मी बसायचं त्या ठिकाणी. बोललो होतो. मग नंतर 5व्या 4थ्या दिवशी सर्व ते कॉलेजचे लेकरं विक्रते ते सर्व आले होते. ते कथा ऐकायला मला तिथं सर्व येऊन बसले होते. आपलेच लेकर होते, इकडले तिकडले सर्व बरोबर कोण मोर्शी साईडचे. मान्य केलं. काय जे आहे ते बोललं पाहिजे. पण लाज वाटते. म्हटलं आम्हाला स्लॅबच्या वर बसायचे. लाज वाटते आमच्या सारख्याला. रात्रीचं म्हटलं जेवण केल्यानंतर फिरा, तर मी आपलं फिरल्यापेक्षा तर म्हटलं वाघ कोंडलेला बरा.
वाघ कोंडलेला बरा. काय करता म्हटलं, ऐकत होते ती कथा. फक्त ती कथा थोडी छोट्या लेवलवर होती, तेवढा प्रचार नाही होऊ शकला. ठीक आहे, काय आपल्या संस्कृतीला जपा. शिक्षण किती घेतलं तरी सुशिक्षितपणा प्राप्त होईल. शिक्षण घेतल्याने सुशिक्षितपणा प्राप्त होते, पण सुशिक्षितपणा सुसंस्काराने शोभतो. मी महाराज आहे, माझ्या घरावाशी कुत्रा आला, मी दंडा घेऊन त्याच्या मागे धावून राहिलो, शोभत नाही. शोभते काय? शोभत नाही. हो काय, अमरावती नगरी आहे, माँ अंबा ही दैवत आहे. काही संस्कार जपायला पाहिजे. असं वसुदेव बाबा देवकी एकमेकाची सांत्वना करतात. नवमीच्या दिवशी उत्सव झाला, अष्टमीला परमात्मा प्रगटले. एका एका दिवसाची कथा आहे. हो आता बारसच्या दिवशी म्हणजे द्वादशी हा दिवस उगवायला लागला. नंद महोत्सव तुम्ही करत असताना, जन्माष्टमी घरी करत असताना पाळणा गिळणा बांधताय ना, काकडाही फोडता आहे ना, नाही करत असते ते. हे असं चालू राहते आपलं. काय एवढा वेळ काढावा लागते. हो मग आरती किती वाजता करतात? तशी सहज बोलून राहिलो रे, मनावर नका घेऊ. माहित आहे त्याला सहज कसं राहते. आहे की नाही? किती वाजता? नाही समजा 12 वाजता आलता म्हणते. बरं, किती वाजता? रात्री 12 वाजता. मग रात्री तो काट्यावर काटा गेला. काय होते घड्याळ, सर्वे काटे जेव्हा एका ठिकाणी येतात तेव्हा 12 वाजते. हो आणि ते घड्याळ किती सुंदर दिसते पाहायला. ती घड्याळ किती सुंदर दिसते का नाही दिसत? मग पहा बरोबर ते सर्व काटे एका ठिकाणी. आणि वेदांतकार म्हणतात जेव्हा सर्व परिवार एका ठिकाणी येतो तेव्हा तो परिवार किती चांगला वाटतो. सर्व परिवार. आणि जेव्हा मोहल्ला आणि गाव एका ठिकाणी येते त्याची शोभा काय सांगता. मनातले काटे जेव्हा निघून जातात आणि सर्व काटे एकामेकाला आलिंगन देतात तेव्हा ते गाव शोभते, ते मोहल्ला शोभते, ते घर शोभते. आणि अशा वेळेस माझा परमात्मा प्रगटला. म्हणून काटे इकडे तिकडे नका जाऊ देऊ, सर्वे काटे एकाच ठिकाणी जमा करा. अरे अनेक काटे संसारामध्ये आहे, परंतु काय आपला ध्येय काय? कृष्ण प्राप्ती कर शाश्वतम मम हृदय. मला परमात्माची प्राप्ती करायची आहे. एकच ध्येय डोळ्यामध्ये ठेवा. बरं जाऊ द्या. मग काय आरती किती वाजता? 12 वाजता. बरोबर आहे ना? मग आता मग त्याच्यानंतरचा प्रोग्राम काय? आपले प्रोग्राम सर्व आखले राहते. काय नंतर काय? उपास गिपास सोड लागते काय? हा तसं तर बजेट चालूच आहे आपलं. वाजले ना रात्रीचे 12, सांगू तुले 12. दिवस पलटला असं अंग्रेजाची औलाद. काय सांगू, दिवस पलटत असते रात्री 12 वाजता. कोण सांगितलं? सूर्य उदय सकाळी 4 वाजता, 5 वाजता, कधी कधी 6 वाजता पण जगामध्ये येते. तेव्हा आपला दिवस पलटते. आणि गुढी पाडव्याला वर्ष पलटते. हो बोले लोय लोक पाठवत असतात हॅपी न्यू इयर महाराज. मला त्या न्यू इयर त्या जवळ ठेव.
मायचर नूरच नाही म्हटलं सध्या. हा? काय पण थोडं थोडं आता कसं आहे, आपण पुढे गेलो तर एवढे पुढे जाऊ नका की सर्व त्या गॅसच्या पाईपलाईनी पुऱ्या शहरात टाकल्या, ब्लास्ट होईल ना बाबा एखाद्या दिवशी. एवढं समोर जाऊ नका. किती समोर गेला देश असं आहे. मग तो ब्लास्ट नाही होणार का? एक ना एक दिवस तर खतम हो गई दुनिया. एवढे समोर जाऊ नका. मी मध्य प्रदेश मध्ये जात असतो, तिकडले लोक पाहतो, ते म्हणतात महाराज आम्ही 10 वर्ष मागाय म्हणते इकडल्यापेक्षा. मी त्यांना म्हणत असतो तुम्ही जसे आहे तसेच बरे, असेच राहा म्हटलं. सुधाराचा प्रयत्न करू नका. आम्ही सुधारलो नाही, वाईट वाटते, मले तर वाटते बा बिघडलो. हा, आजच्या शाळेत टिक्का चलत नाही. हा, याचं नका ऐकू, त्याचं नाही का ऐकू. आपलं लक्ष ठेवा, माय बापाचं ऐकू नका, आपलं एक लक्ष ठेवा. हे शिकवल्या जाते, वाईट नका वाटून घेऊ. म्हणून रात्री 12 वाजता आपण आरती केली, नंतर काय थोडस काही पोटपूजा असली तर ठीक, लयची मानदार आपण जाऊ द्या. मग नंतर काय शेवटी काय, मग तेच आहे गादी ना. आपण अजून काय आहे काय तुमचं अवसर सांगून द्या, मी दुसरा गेर टाकतो. हा, 4-5 गेर आहे सध्या. मग झोपणं आहे की नाही, मी विनाकारण सांगत नाही. आता मला सांगा, तुम्ही मला तुमच्या घरी बोलावलं, महाराज जेवण करायला ये जा, आणि मग मी तुमच्या घरात आलो, मग तुम्ही मला असं म्हणा आले काय, हो, मग ठीक आहे आम्ही झोपतो महाराज, आम्ही झोपतो. कसं वाटत? नाही, विचार करा, कल्पना करा. जेव्हा जगताचा मालिक जेव्हा येतो, तो आल्याबरोबर लोक झोपतात. आला काय झोपतो, पाहिण्यात आम्ही झोपतो. शास्त्रकार वेदांतकार म्हणतात, जन्माष्टमीचा उत्सव रात्री 12 वाजतापासून सकाळी 4 वाजेपर्यंत असतो. त्याला उत्सव म्हणतात, त्याला उत्सव म्हणतात. आपलं तर असं आहे, लेकराले पाळण्यात कधी टाकत असते 12व्या दिवशी ना 13व्या दिवशी डायरेक्ट टाकते काय. आपण तर एवढी गडबड आहे की बस तू 12 काढा कधी काकडे त्याच्यातच आहे, तोड काढती. आला यशोदेचा आनंद लाला, खा प्रसाद. आमचं सर्व खाण्यातच चाललं. असो, काय संस्कृती आपली खरंच ना. एक जण म्हणे महाराज पैसे पुरून नाही राहिले म्हणे. म्हटलं बरं, त्या घरी काय काय काही नाही, हे घेतलं म्हणे महाराज, ते घेतलं, हो आता ते घेतलं, ते म्हणे तसं करू असं करू. म्हटलं बज्जात पैसे गुतून राहिला. लग्नासाठी पैसे कमी पडते म्हणून तू लोन काढून राहिला. मग ते पोरगी घरात आल्यानंतर मग म्हणतोय हे आली त्या दिवसापासून काही पुरून नाही राहिलं. असं सांगू रे तुले बज्जात, ते त्या घरात आली तुले पुरून नाही राहिलं. अवडंबर करून घेतलं दुनियाचं, कसं पुरण. म्हणून गैर हिंदू धर्म पा, त्यांच्याकडून काहीतरी शिका. सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहे. काय कारण की खर्च आटोक्यात आहे, खर्च आटोक्यात. असो, म्हणून रात्री 12 वाजतापासून उत्सव करत जातात. आता याच्यानंतर काय नाहीतरी तशी रात्र निघते 3-4 वाजेपर्यंत. आजकाल तशा रात्र निघूनच राहिल्या. काल किती असं झोपलं तसं नाही, म्हणजे रात्र तशा चालल्या की नाही. थोडं कोण करते भजन, त्याच्यापेक्षा पूजनभर आपलं मोबाईलचं रातभर. नाही करा. ह्या बिमाऱ्या का वाढते, हे याच्याच्या बिमाऱ्या वाढून राहिल्या. जाऊ दे, आपल्या काय घेत ना, आपला का दवाखाना आहे. द्वादशी उगवली म्हणजे अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी म्हणजे 5वा दिवस. 5व्या दिवशी कैलास पर्वतावर
महादेव यांनी समाधी उघडली हो. परीक्षित शिव योगीश्वर आहे आणि श्रीकृष्ण योगेश्वर आहे. एक योगी आहे तर एक योगेश्वर आहे. महादेव या ठिकाणी योगीश्वर सांगितलं. योगेश्वर शिव आणि श्रीकृष्ण योगेश्वर दोघं आहे पण तत्वाने एकच आहे. तत्वाने एकच आहे. म्हणून या ठिकाणी योगेश्वर शिव निवृत्ती धर्म समजवतात. भगवान शंकर महादेव कोणता धर्म समजवतात? निवृत्ती धर्म. निवृत्ती म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे शेवटी संसारात काहीच नाही असं कोण म्हणते? महादेव. महादेव म्हणतात की शेवटी संसारात काहीच नाही. याचं चिन्ह मी दाखवतो म्हणते. म्हणून महादेव म्हणतात मी राहायचो कुठे? महादेवाचं घर कुठे आहे? मशानात राहतात. अंगाला काय लावतात? भस्मी. का? कारण की संसाराला चेतना करतात. त्यांना काही शौक नाही लावायचा. संसाराला सांगतात माझ्याकडे पहा आणि विषय काय आहे समजून घ्या. शेवटी या संसारात तुम्ही किती उड्या मारल्या तरी शेवटी तुम्हाला माझ्या अंगाला येऊन चिपकायचं आहे आणि शेवटी या एवढ्या मोठ्या शरीराची मूठभर राख होणार आहे. त्या दिवशी पाहत होतो आमचे एवढे मोठे मान्य सन्माननीय अजित दादा त्यांचं हस्तविसर्जन झालं. मी पाहत होतो ते एवढा मोठा विशाल व्यक्ती शेवटी मूठभर राग झाली आणि जहाजातून ते सोडण्यात आले त्या गंगेमध्ये. म्हणून महादेव म्हणतात बाबा मला समजून घ्या. महादेव निवृत्ती धर्म सांगतात की शेवटी संसारामध्ये काहीच नाही आहे. कोणी कोणाचं नाही. आणि भगवान श्रीकृष्ण प्रवृत्ती धर्म समजवतात. जीवनामध्ये प्रवृत्ती पाहिजे आणि निवृत्ती पाहिजे. दोन्ही पाहिजे. आपण निवृत्ती एकदम धरू नये. कारण की जगण्यासाठी तुम्हाला थोडी प्रवृत्ती करावी लागेल. हाती चालवावे लागेल. घर बसल्या कुणी देत नसते. मग दोघांची आवश्यकता आहे. सर्व काळ भक्ती करा हे साधारण मानवाला शक्य नाही. 5-6 घंटे झाले की मन दुसरं मागते. दिवसभर भक्ती होऊ शकत नाही. मन कसं आहे 5-6 घंटे झाल्यानंतर दुसरं काही करण्याची इच्छा ठेवते. आपलं मन परिवर्तित होत राहते. म्हणून या ठिकाणी म्हणतात काय? परमानंद भजनानंद नहीं मिलता. म्हणून 24 घंट्यामध्ये 4-5 घंटे प्रवृत्ती छोड़ दो. 24 तास आहे. 24 तासातून कमीत कमी 4-5 तास तरी प्रवृत्ती सोडा. थोडा निवृत्ती धरा. नाही समजलं काय? पोट भरल्यावर आपण काय करतो? ताटावर काय करतो? आता पाहिजे काय पोळी? नाही. आता निवृत्ती झाली म्हणजे कुठेतरी आपल्या मनाला निवृत्तीकडे न्या. समाधानी ठेवा. आम्ही समाधानी नाही. द्वादशीच्या दिवशी भगवान शंकर यांनी कैलास पर्वतावर जाण्याची तयारी केली. महादेवाचा अजिबात किस्सा आहे. असा किस्सा आहे महादेवाला कोणी समजू शकत नाही बरं. आणि घरामध्ये शिवलिंग असलंच पाहिजे. कारण की सनातन धर्मामध्ये शिवलिंगाची पूजाच आहे. निराकाराची पूजा सांगितलेली अगोदरपासून.
आणि शिवलिंग काय? ब्रह्म, ज्याला म्हणतात ब्रह्म, ज्याला पाहू शकत नाही असा शिवलिंग, याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही परे जो आहे त्याला शिव असं म्हणतात, शिवतत्व. आणि शिवलिंग का वापरलं त्या ठिकाणी? कारण की त्या ठिकाणी अग्निस्तंभाचा आकार तसा होता, म्हणून शिवलिंग स्थापित झालं. परीक्षित, संसार ज्याचा त्याग करते महादेव त्याला आपल्या जवळ करतात. समजा आता गुलाबाचं फुल आहे, तर गुलाबाच्या फुलासाठी सर्व झगडा करत नाही काय? कृष्ण म्हणते मला दे, राम म्हणते मला द्या, बरोबर नाही का? पण महादेवाचं कसं आहे? आपल्याला सुगंध नाही पाहिजे म्हणते, मग काय करा? धोत्र्याचं फुल आणा, धोत्र्याचं फुल आणा. धोत्र्याच्या फुलाला किंवा फळाला असा त्याचा सुगंध घेत जा, असा थोडासा सुगंध घेत जा, फार चांगला सुगंध येते धोत्र्याच्या फुलाचा. असा घ्या, माझा ऐक जा तुम्ही. फक्त मग मला शिवाय नका देऊ. वास घेतल्यावर म्हणजे करपटला येते ना तो वास, करपटला वास येते. असं फूल कोणी स्वीकारत नाही. दुनिया जिसे त्याग देती है महादेव उसे अपना लेता है, उसे शिव कहते हैं. शिव, महादेव, शिवाकडे का गेलं पाहिजे? जो दुनियापासून हारलेला आहे त्याने शिवाची आराधना करावी. कारण की शेवटी कोण ऐकेल? तुमचं शिवच ऐकू शकतो, त्याच्यापेक्षा कोणी मोठा. म्हणून शिवलिंगाची पूजा अत्यंत आवश्यक आहे. शिवलिंगाचं तीर्थ पकडून तीर्थ घ्यायचं, खाली पडलेलं तीर्थ झेलायचं, तेच तीर्थ घ्या. बाकीच्या नांदी लागू नका, शास्त्र खोटं बोलत नसतं. म्हणून शिवलिंगावर प्रसाद जर ठेवायचा असेल त्याच्या बाजूलाच ठेवा, समोरच ठेवा. शिवपुराण, गरुड पुराण या पुराणामध्ये सांगितलेलं आहे शिवलिंगावरच प्रसाद खाऊ नका, कोणी किती सांगत असेल तरी. तर मग गरुडामध्ये प्रमाण आलेलं आहे, गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे, भगवान विष्णूने स्वतः सांगितलेलं आहे गरुडा काय काय तत्व आहे. कारण की शिवलिंगावरचा प्रसाद झेलला जातो. या भारताच्या दक्षिण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आजही ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी प्रसाद झेलला जातात. एका पात्रामध्ये घेतल्या जाते, ते पात्र घ्यायचं, काय हरकत नाही. आणि हे जे बेलाचे पान आहे ही काय वनस्पती, औषधी वनस्पती आहे, म्हणून याचं सेवनही चालते. जास्त सेवन झालं तर शरीरात हीट तयार करते, ते औषध आहे एक प्रकारची. असं शिवलिंगाची पूजा करा. फक्त माझं एकच म्हणणं आहे, काय? कोणता स्वार्थ त्या शिवलिंगाजवळ ठेवू नका. कारण की आजची पूजा फक्त शिवाची स्वार्थाच्या पोटी चालू आहे, म्हणून वाईट वाटते मला. म्हणजे आपण त्याची पूजा करतो का? आपल्या मनामध्ये लालच आहे म्हणून आपण चाललो, बरोबर नाही का? आणि भक्ती कशी असते? भक्तीमध्ये, पूजेमध्ये सगळ्या शेवटी एकच सांगितलं जाते की देवा ही सर्व पूजा झाली, या सर्व पूजेचं फळ मी तुला देतो, मला काहीच नको. त्याला म्हणतात निष्काम संकल्प. निष्काम संकल्प. तुम्ही कोणताच स्वार्थ ठेवून भगवंताची पूजा करू नका, निस्वार्थाने पूजा करा. तो ईश्वर तळपतो, तो परमात्मा तळपतो, हा मला का मागत नाही, का मागत नाही? तेव्हा तो आपल्या मताने तुमचे दुःख दूर करेल, जे काही असेल ते. बस आपल्या इकडे एक चालू आहे, एक तर मस्त चालू आहे, वाईट नका वाटून घेतो. फक्त काय मा कामच तेवढा, धंदाच तेवढा आपल्याला. आराधना करा,
सर्वांची एकच इच्छा आहे, जास्तीत जास्त इच्छा कोणती? मला पुष्कळ लोक भेटतात कसे, महाराज आमच्या घरचं ऐकत नाही, आमच्या घरचे ऐकत नाही. हो पहिला प्रश्न आहे. मग सांगा काय करू? याला कोणतेही व्रत कर, काहीच फरक पडत नाही. 5 केले म्हणे मी, हा 10 करतो, काहीच फरक पडत कोण म्हणे महाराज? मी म्हटलं त्याच्यासाठी काय पाहिजे? लोखंडाला जर ओढायचं असेल तर लवचिंबक पाहिजे. काय पाहिजे? लवचिंबकनी पाहिजे. काय मग त्याच्यासाठी सर्वात अगोदर लवचिंबक आपल्या शरीरावर धारण करा. कोणतं लवचिंबक? घराला, परिवाराला, आपल्या पती पत्नीला जर वश मध्ये, म्हणजे ते वश नाही तर भल काही समजा, हो राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी माझ्या आई बहिणीने आपल्या कपाळावर कुंकू लावा. चला देवी पुराणामध्ये नाही प्रमाण देतो. जी नवरात्र दुनिया या ठिकाणी उत्सव करते नवरात्रीचा, ही नवरात्र का तयार झाली? कारण की दुर्गम नावाचा एक दैत्य होता, त्याने 4 वेद चोरले होते, पळून नेले होते. सर्व दुनिया लुप्त झाली होती, बियाणे खतम झाले होते. म्हणून त्यावेळेस ब्राह्मण रडले. ब्राह्मणांनी हिमालयामध्ये आराधना केली देवीची. आणि त्यावेळेस ही जगतजननी मा भुवनेश्वरी शाकंभरी रूपामध्ये प्रगटली. आणि 9 दिवस 9 रात्र ती रडली. 9 रात्र रडली एकसारखी. आणि या धर्तीवर नदी नाले भरून दिले. म्हणून आपण नवरात्र साजरी करतो. म्हणून नवरात्र साजरी करतो. आणि शिवरात्री आणि नवरात्री याची विशेष शब्द लक्षात ठेवा. महादेवाची पूजा शिवरात्रीला आणि देवीची पूजा नवरात्रीला कधी करायला पाहिजे? कधी? भगवान शंकराला दिवसभर फुरसत नाही, तशीच नाही आहे फुरसत. पहिले ते पूजा पाठ करते, माझ्यासारखे थोडी कोणी आलं तर उठून बसते. बरोबर नाही काय? ते दिवसभर ध्यानात राहतात, त्यांना फुरसत नाही. रात्री 12 वाजता फुरसत होते. आणि शिवरात्री हा शब्द विशेष आहे, म्हणून शिवाची पूजा रात्रीला महाशिवरात्रीला करावी. त्याच्यात पंचांगामध्ये लिहिलं असते मध्याह्न काळ रात्री 12 वाजता. तुम्ही जाता दिवसाच म्हणा, नाही तर तुम्ही जर रात्री गेले तर तुम्ही म्हणान काय महाराज काय सर्व रात्रीच पाठवून टाकले असं होईल. मग ते असं नाही. पण काय शिवाची पूजा रात्रीला, देवीची पूजा रात्रीला. म्हणून आपले पूर्वज म्हणत होते काय, बांगडी बंद झाल्यानंतर पूजा घ्यावं लागते, जुनं काहीतरी असं आहे. मी एक वेळेस पूजा केली ती उतखेडला. तिकडे उतखेड नावाचं गाव आहे, तुम्हाला माहितीच खेडपाशी. देवीचं मंदिर बंद होतं ते रेल्वे रुळापाशी. आणि कित्येक वर्षाचं बंद होतं एक देवीचं मंदिर, पुरातन मंदिर होतं. आणि त्या गावात दरवर्षी घटना व्हायची, नवरात्र आले की 9 दिवस जीव जायचे. लोक घाबरले. मग ते खूप फिरले इकडे तिकडे, म्हणजे मंदिर उघडायचं आहे. सर्व महाराजांनी म्हटलं की आम्हाला काही मरायचं नाही, कोण मरण तिथं जाऊन मंदिर उघडू. सर्व फिरून विचार, आपलं गाव जवळच होतं तसं, पण काय असते जवळचं थोडं लांब जात असते माणूस. मग सर्व फिरून आले. मग म्हणे महाराज अशी घटना आहे, सांगा म्हणे तुम्ही उघडता काय मंदिर? मी म्हटलं कोण नाही, आपल्याला देवानं त्याच्यासाठी पैदा केलं. अशा ठिकाणी जा जिथं क्रिटिकल काम आहे, अशा ठिकाणी तो पाठवते. मी जातो. म्हटलं पैसे द्या. हो म्हणे पैसे मागून तेवढे द्या, कारण की सर्व खेळ म्हटलं मग पैशाचा आहे. सांगा म्हणे महाराज. म्हणे ठीक आहे. म्हणे चला रात्री 12 वाजता सर्वजण जमावा, फक्त बगर लग्नाचे पोरं यज्ञामध्ये द्या, 11 जण द्या. म्हटलं रात्री 12 वाजता आपण आंघोळ करू सर्व नदीवर ओल्या अंगाने बसू. मी पूजा मांडतो, मंदिर उघडू नका. पूजा केली, नीट पूजा केली रात्री 3 वाजेपर्यंत. आणि नंतर मग आईला म्हटलं, हे मा जगदंबा दुर्गा,
मी तुझं मंदिर उघडत आहे. याईनं बलीचा बकरा मला बनवलं आणि मला माहित आहे एक आई कधी आपल्या लेकराचा जीव घेत नाही, म्हणून मी आलो. नादान मुलगा आहे ग, आणि जर तुला अडचण होत असेल तर काही हरकत नाही, तरी मला क्षमा कर. पण माझी आई माझ्याकडे आहे आणि मी तिला पाहू शकत नाही, म्हणून एक मुलगा आपल्या आईच्या दर्शनासाठी हे कटू जहर प्यायला तयार आहे. उघडलं मंदिर, झक झक ती अंबा माता डोळ्याने दिसली. काय तेज! सर्व गाव कोणी आलं नाही, सर्व गाव घरात झोपले होते बिचारे. सर्व पाहत होते की कधी जोरानं किंचाळीचा आवाज येते, कधी जाते याले उचलाले. हो, पूजेसाठी साहित्यापेक्षा आपला भाव पाहिजे हो. आणि भाव जर तुमचा असेल तर कितीही मोठा यज्ञ तसाच होऊ शकते. म्हणून शिवाची पूजा मानसी पूजा सांगितलेली आहे. रत्ने मानस कल्पित जल, मानस पूजा सांगितलेली आहे. मनाने पुष्प चढवा. म्हणून रात्रीची पूजा आहे. रात्रीला मला जर पुढे करायचं तर मी रात्रीची करेन. म्हणून रात्रीचं थोडंसं गाता, एखाद्या वेळेस जागत जा, देवाची पूजा करत जा, त्याने तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. महादेव यांनी तयारी केली. आज दाढी उत्पन्न केलेली आहे. जटा उघडली महादेवाने, जटा उघडली आणि हातामध्ये कमंडल आहे, दंड आहे, वाघांबर आणि मृग चर्म धारण केलेलं आहे, भस्मी अंगाला लावलेली आहे. आणि महादेव या गोकुळामध्ये जाण्यासाठी निघणार त्या क्षणी शृंगी आणि भृंगी नावाचे दोन गण मागून आले आणि हटकलं. म्हणे महादेव कुठे चालला? तयारी केली, तयारी करायला लागते की नाही? तीर्थाला जायची तयारी करायला लागते की नाही? ओ बिचारे, कर लागते की नाही तयारी? तयारी आहे ना आपल्या. तयारी कायची आहे? फक्त मरणाची सोडून बाकी सर्व तयारी आपल्या. हा, किती तयारी करायला लागते? तीर्थाला चालले ना, लिस्ट कुठून बनवावं लागते? लिस्ट आता लिस्टच पाहिजे. हा, श्री गणेशाय नमः, शॅम्पूचा मोठा पाऊच. हा, तुम्हाला काय वाटलं? फुलं. नंबर 2 काय पाहिजे तिकडे? तीर्थात चालले ना, साबणने लागण काय? हळद कुणी पाहिजे. नंबर 3 आता भुका लागन तर चुळा. कोणता चुळा? मुरमुऱ्याचाच ना, बरोबर आहे ना? हवा आली का उडा, आपला चुळा चांगला. बेसनाचे लाडू घेऊन जा, आहे की नाही? किती तयारी आपल्या. कपडे लागन, गाडीतला कपडा अलग, बाहेरचा कपडा अलग, मंदिरात गेल्यानंतरचा कपडा अलग. कपडे रंगारंगाचे आहे, चांगलं आहे. का तीर्थाले चालले का खाले चालले तिथं? कायले चालले मला हे समजत नाही. मग हेच करायचं होतं तर एखाद्याच्या वावरात गेलो असतं पिकनिक करायला. पिकनिक आहे काय ते? तीर्थासारखंच केलं पाहिजे. म्हणून आज सर्व तीर्थ नाही तर पर्यटन झालं. हवा बदल करायसाठी लोक चालले, हवा बदल. आणि त्याच्यात आमच्या आई बहिणीचा एकच राहते टेका, माहिती कधी नेत नाही कुठं फिराले, कधी कुठं जात नाही. आली तेव्हापासून घरातल्या घरात कोंडली आहे, तेच चालू राहते. म्हणजे काय? कुठंतरी नेणारा पाहिजे, काय हरकत नाही. बाहेर जाऊन काही फायदा नाही आहे. त्याच्यापेक्षा जाग्यावर भेटते, नो टेन्शन, दुनियाचं चाललंय आपलं. काय करतात? पण फिरायला नेलंही पाहिजे, हरकत नाही. माझ्या घरची मला म्हणत असते कधी फिरायला न्या. मी आला जेव्हा शेवटचा दिवस त्या दिवशी चाललो तू म्हटलं फिरायला. काय करतात? एक दिवस मी फिरायलाच नेलं. आता आठवलं म्हणून सांगतो, फिरायला घेऊन जा, फिरायला घेऊन जा. बसवलं तिला गाडीवर, मला बस
आणि तिले नेलं गावाच्या मशानात. म्हणे कुठं? म्हटलं हेच आपलं फिरणं आहे. म्हणे इथं खायला आणलं. म्हटलं इथंच तर या लागतं. म्हटलं बिचारे शेवटी बस ना म्हटलं खाली. बस मग असंच चालू राहायचं. बस म्हटलं इथं काय आहे? इथंच शांती आणि समाधान आहे. आणि शेवटी टाटा बिर्ला जरी असेल त्याला इथंच यावं लागेल. इथंच यावं लागेल. म्हणून अगोदरच म्हटलं येऊन थोडी ओळख पाळख करून घेतली. बरं राहते. बरं नाही काय असं तीर्थासारखं करा. शास्त्रकार सांगतात महादेव नाराज झाले. शृंगी आणि भृंगीने मागून हटकलं. समोर आले. महादेव कुठे? हे शृंगी एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे काय? जेव्हा कोणी चांगल्या कामासाठी कुठे जात असेल त्याच्या मागे उभे राहून त्याला हटकू नये. हटक लागते. हटकू नये. आणि आजच्या दुनियेचं काम असं झालं, कोणाच्या हातात बॅग दिसली, चांगले कपडे दिसले तरी त्याला विचारते. जोरानं मागून विचारते. समोरून जाते तेव्हा आवाज नाही देत. मग समोर गेल्यानंतर कुठं चालले? मग माझ्यासारखा बज्जात पाहिजे. वावरात चाललो. चालतं काय? अरे बॅग दिसून राहिली हातात, गहने गाठे दिसून राहिले, सर्व तयारी दिसून राहिली. कुठं लग्नात चालले असेल, कुठं पाहुणे चालले असेल. तुले काय घेणं ना? तू तिकीटले पाहिजे तर काय नाही ना. मग बिनफजूल कोणाला हटकू नये. असं राहत. म्हणून काय एक दिवस मी घरी बसलो होतो. एक जण माझ्या गावातलं कोणतरी आला. मी जेवण करत होतो. तो आला. महाराज मला हा जेवण करून राहिले वाटते. नाही झोपलो. ये म्हणलं तू ये. काही म्हणे महाराज काही बोलताय. मला राजा तू दिसून राहिला जेवण करून राहिलो. मग वाटते कायला आला? म्हणून काय दिसून नसल्यासारखं लोक करतात. पण महादेव हेच म्हणतात कोणाला हटक मारू नाही. बरं कुठे चालले? मी ना म्हणजे मी चाललो दर्शनाला. कोणाच्या? माझ्या रामाच्या. कुठे प्रगटले? माझा राम कृष्ण रूपामध्ये गोकुळामध्ये प्रगटला. आणि परीक्षित महादेवाला भगवान बालकृष्णाचं जे रूप आहे ना अतिप्रिय आहे. अतिप्रिय. जेव्हा राम प्रगटले तेव्हाही जे राम होते बाल अवस्थामध्ये तेव्हाही महादेव अगोदर दर्शनाला गेले होते. गारुडीचा खेळ घेऊन. बाळकृष्ण अतिप्रिय आहे त्यांना. माझा राम अवतरला. मला दर्शनाला जायचंय. परीक्षित तीन लोकाचा स्वामी आणि आपल्या मुखातून काय बोलतो? मला दर्शन करायचं आहे. मला दर्शन करायचं आहे. गोपी आणि महादेव एकच भाव आहे आणि यांच्या मनामध्ये जीवनाचं एकच लक्ष आहे. दर्शन 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 दर्शन. म्हणून भक्तीचं तत्व आहे परमात्माचं दर्शन करा. परमात्माचं दर्शन करा. मनाने दर्शन करा. जेव्हा मनाने दर्शन कराल तेव्हाच वंदन होऊ शकते. तेव्हाच वंदन होऊ शकते. महादेव शृंगी भृंगीला म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही. मी तुम्हाला सोबत घेऊन जातो. परंतु म्हणे एक अट आहे. म्हणे कोणती अट? म्हणे रस्त्यामध्ये काही बोलायचं नाही. एक शब्द मुखाने बोलायचा नाही. म्हणे का? महादेव सांगतात मंदिरामध्ये जात असताना कथा कीर्तन नाही. कथा कीर्तन सोडून जेव्हा मंदिरामध्ये जात असताना म्हणता एकट्याने जा. एकट्याने मंदिरामध्ये महादेव म्हणतात एकट्याने जा. का? आता आम्ही रस्त्याने चालतो. नवरात्राचा उत्सव घ्या जातात. आता मंदिरामध्ये जात असताना नवरात्रामध्ये तुम्ही लोक जाता काय देवीच्या मंदिरात? किती वाजता? सकाळचा काही प्रोग्राम असते काय? 4 वाजता 5 वाजताचा. ठीक आहे ना. मग हातात काय असते? हातात काय? आपल्या आरतीचे ताट, दिवे, प्रसाद. ठीक आहे ना. हे सर्व असते त्याच्यात. चल ग चल 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 निघाले. चल आपण रस्त्याला. आता लागलो रस्त्याला. चला.
हातात काय आरतीचे ताट, त्याच्यात काय दिवा, त्याच्यात प्रसादाची वाटी निघालेलं असतं. मग आता मग तुम्ही जय देवी माय असं म्हणत असाल है की नाही? ओम चामुंडा. मंदिरामध्ये जात असताना काम वासनेच्या संसाराच्या गोष्टी करू नये. का? कारण की शब्द ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म आहे. कारण की जेव्हा कोणाची तब्येत खराब होते आपण तीर्थ घेतो, त्याच्या डोळ्यावर मारतो, त्याची तब्येत बरी होते. का? कारण की मंत्रामध्ये प्रभाव आहे. मंत्राचा प्रभाव पाण्यावर पडतो, पाण्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडतो. शेवटी हा प्रभाव कशाचा? वाचेचा आहे. वाचा महत्वाची आहे. मग सांगा ताट कुठं आहे? असं घेऊन चालतो का आपण ताट? नाही ना, असंच ना. मग असं त्याच्यात काय वाटी समोरच आहे. संसाराच्या काम वासनेच्या याच्या त्याच्या गोष्टी करत करत आम्ही मंदिरापर्यंत जातो. त्याचा प्रभाव कुठे पडते? त्या प्रसादावर पडते. मग तोच प्रसाद देवाले आणि तोच काम वासनेचा संसाराचा प्रसाद आपल्याले. मग लोक म्हणते मी चाललो आमचं जमत कोण नाही. कसं जमत? जे बोलले होते सुख असो दुःख असो ते सर्व प्रसादात पडलं आणि शेवटी तुम्ही तेच घेतलं म्हणून तुम्हाला प्रभाव पडला नाही. म्हणून प्रभाव पडला. म्हणून काय? जेव्हा मंदिरामध्ये आपण एकत्रित जातो त्यावेळेस म्हणता शांत राहा किंवा त्या देवाचं फक्त सुमरण करा आणि मग आपल्या भक्तीमध्ये प्रभाव पडणं चालू होऊन जाईल. महादेव म्हणतात आणि अंगणामध्ये आले नंद बाबा यांच्या अंगणामध्ये महादेव प्रगटले. शृंगी भृंगी 2 गण सोबत आहे आणि त्या ठिकाणी महादेवाने एक हाक दिली. आदे भिक्षाम दे. आदेश. आणि आतमधून एक दासी आली भिक्षा घेऊन आणि महादेवाने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि दासी आतमध्ये गेली. आता दासी यशोदेला सांगते की भिक्षा तो घेत नाही. म्हणे का घेत नाही? तर म्हणे अजब आहे जोगी. म्हणून ती दासी आता त्या यशोदेला आपला भाव व्यक्त करते महादेवाबद्दल. ती काय बोलते आपण श्रवण करू. ऊंचे मंदिर तेरे ऊंचा है तेरा हे कैलाश के बाबा भोले हम करते तुम्हें प्रणाम। नगर में जोगी आया अजब सा बेस बनाया, सबसे अना है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। महादेव अंग भभूति गले रुंडमाला शेष नाग लिपटायो, माथे तिलक भाल चंद्रमा कर घर अलख जगायो। अंग भभूति गले रुंडमाला शेष नाग लिपटायो, माथे तिलक भाल चंद्रमा कर घर अलख जगायो। नगर में जो
महादेव। ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ही कंचन माया, ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ही कंचन माया। तेरे लाल के दर्श करा दे मैं दर्शन को आया। ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ही कंचन माया। तेरे लाल के दर्श करा दे मैं दर्शन को आया। नगर में जोगी आया अजब सावेश बनाया। नगर में जोगी आया अजब सावेश बनाया। सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ। जोगी जोगी रे आया रमतार जोगी आया। जोगी जोगी रे आया उड़ता जोगी रे आया। जोगी जोगी रे आया रमताने जोगी आया। जोगी जोगी रे आया रमताने जोगी आया। महादेव। तीन लोक का करता धरता तेरी गोद में आया। तीन लोक का करता धरता तेरी गोद में आया। सूरदास बलिहारी कन्हैया यशमती गोद खिलाया। तीन लोक का करता धरता तेरी गोद में आया। सूरदास बलिहारी कन्हैया यशमती गोद खिलाया। नगर में जोगी आया अजब सावेश बनाया। नगर में जोगी आया अजब सावेश बनाया। सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ। जोगी जोगी रे आया रमताने जोगी आया। जोगी जोगी रे आया रमतान जोगी रे आया। जोगी जोगी रे आया रमताने जोगी आया। जोगी जोगी रे आया रमतान जोगी रे आया। ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ही कंचन माया। ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ही कंचन माया। अपने लाल के दर्श करा दे मैं दर्शन को आया। ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ही कंचन माया। अपने लाल के दर्श करा दे मैं दर्शन को आया। नगर में जोगी आया अजब सावेश बनाया। नगर में जोगी आया अजब सावेश बनाया। सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम
भोलेनाथ 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 ओम नमः शिवाय 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 पार्वती पते हर हर नगर में जोगी आया अजब सा भेष बनाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 महादेवाने अलख जगवली आतमधून दाशी बाहेर आली भिक्षा महादेवाने घेतली नाही महादेव म्हणतात मी ही भिक्षा घेण्यासाठी साधू बनलो नाही महादेव काय म्हणतात भक्ती जर शिकायची असेल तर महादेवाकडून शिकावी महादेव म्हणतात की मी याच्यासाठी साधू बनलो नाही काच्यासाठी सुपड्यामध्ये काय आणलं ना धान्य आणलं काही फळ आणलं जगाचा पसारा जमा करण्यासाठी साधू नसतो म्हणून साधूची परिभाषा काय आहे साधू संचित करीत नसतो आणि आजच्या जमान्यात साधू संचित करत आहे साधू म्हणजे ज्याचं जीवन साधं आहे त्याला साधू म्हणावं आणि आजचा साधू त्याचं जीवन साधं नाही ठीक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये भिकाजी महाराज आहे आष्टाचे ठीक आहे काय हरकत नाही ते संत आहे खरंच महात्मा आहे मग महाराज तुम्ही त्यांना खरं का म्हटलं खरं याच्यासाठी म्हटलं की एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आज 5-7 वर्ष 7-8 वर्ष झाले असेल त्याच्या अगोदर जेव्हा मठाच्या अध्यक्षांनी मला त्या ठिकाणी दर्शनासाठी नेलं शिवणगाव मोजरेवरून मला लोकांनी नेलं त्या ठिकाणी आणि त्यावेळेस मी काय माझा थोडा खेळ चालत असते म्हणून मी ना फुल पॅन्ट शर्ट वगैरे घालून गेलो जे आहे सांगतो फुल पॅन्ट शर्ट वगैरे घालून मस्त दर्शनाला गेलो काऊन कारण की कसे हे कपडे असे आहे एखाद्या नवीन सुनबाई सारखं काम आहे इकडे तिकडे कुठेच भटकता येत आहे हे कपडे जेवढे चांगले वाटते तेवढं मन दुखते बरं हे बिचारी फिरून येते इकून तिकून मी कोणलाच राहायचं काय करा मग मन करते मी म्हटलं चला कपडे घातले गेलो दर्शनाला लागलो लयनीत लागल्यानंतर आता ते मंदिर पुष्कळ झालं म्हणा तर त्याच्या अगोदरली घटना फक्त महाराजांचं बसण्याची एक व्यवस्था होती छोटंसं काहीतरी छपरासारखं होतं त्या ठिकाणी ते ब्लँकेट ओळून त्या ठिकाणी आतमध्ये होते मी त्यांना पाहिलं यांनी नेलं चला एक तुम्ही जात नसतो कुठं कारण की मला अजिबात त्या गोष्टी पटत नाही म्हणजे कसं ह्या जमानाच त्याचा आहे डोक्याचे केस वाढले की बुवा भगवे कपडे घालून दिले की झाला नंतर साधू बुवा असंच काम चालू आहे सगळं खेळच
माय विचार चालू आहे म्हणतो सर, पण पाहू तुम्ही जर साथ दिला तर. हा काहीच खेळणी आहे, थोडासा खेळ आहे फक्त. मग लाईनीत लागलं तर मग आता लोक चालले, पण महाराजांनी ब्लँकेटच्या आतमधून जोर जोराने ओरडायला सुरुवात केली. काय म्हणतात ते, ओ महाराज इकडे. मला ओळखीचाही असेल म्हटलं आपल्या ह्या आवाज देणारा, तरी अजिबात जात नाही म्हटलं. ह्या वय वय म्हणून आला म्हटलं आपल्याला. कोण आहे मी ओळखू कोणाला आलो म्हटलं, एवढा मोठा लोक. अबे म्हणे तूच तर होय. त्याची भाषा मला जास्त त्यांच्या भाषेत बोलणार नाही म्हणा मी, कारण की त्याची भाषा तर बस घामच फोडते. मग ते लोक म्हणायचे म्हणजे कोण महाराजा पावरा म्हणून पाठवा फटकन, म्हणजे ते बुवाजी ज्याच्या नांदी लागले मग लागले. मग सर्वजण पाहून राहिले, तर मी काय दिसतो, मी तर कावळ्याच्या कपड्यात होतो. मग ते मंदिराचे अध्यक्ष बोलायला लागले, म्हणे महाराज जाणं म्हणे तुम्हालाच तर म्हणून राहिले म्हणते. मी आलो ब्लँकेटच्या अंदर तो माणूस आहे म्हटलं. मला म्हणता म्हटलं तुम्हाला बोलवा ते ओळख ना पाळक म्हटलं, आणि तुम्ही म्हणता महाराज बोलवा ते म्हटलं. असं कोणतं महात्मा म्हटलं का अंदरून सांगते म्हटलं महाराज महाराज. पुन्हा आवाज आला, अरे तूच तोय म्हणे. मग मी चल म्हटलं बा फुल पॅन्ट वाला महाराज म्हटला. गेलो जवळ, म्हटलं नमस्कार केला, साधूला नमन मन करावं, नमस्कार. बस म्हणे खाली बस. मन म्हणे भजन. मी म्हटलं बाबाजी इथपर्यंत आलो बा तुम्ही म्हटलं म्हणून, मला भजन येत नाही म्हटलं. भजन गिजन आपल्याला जमत नाही म्हटलं. तुम्ही अजून सांगा म्हटलं काय काय. मग आतमधून पुन्हा आवाज आला, पैसे घेत तेव्हा कसं म्हणत बोलले ते. मी म्हटलं हा बाबाजी म्हटलं पैसे घेते, मग म्हटलं ते फुटाने बात फुटते म्हटलं. मग म्हणे भजन मला येतच नाही. किती खोटा बोलतो म्हणे तू. हाव ना बाबाजी काय करू मी, मला भजन येतच नाही. मला लाज वाटते म्हटलं एवढ्या लोकांसमोर म्हणायची. तिथं कशी लाज नाही येत, तिथं कुठं. अरे म्हणे तिथं बसतो तर वरत जाऊन ठीक आहे काय हरकत नाही. मन याचं मन त्याचं मन. मग सगळ्यात पहिले म्हणे पांडुरंगाचं मन, मग म्हणे ठीक आहे अन्नपूर्णेचं मन, नाही तर मग शिवाचं मन. मग थोडंसं आपलं ओम नमः शिवाय आता जे भजन म्हटलं त्याच्यावर मला आठवलं, ते थोडंसं तुटकं फुटकं तिथं म्हटलं. मग बोलले पायदाब म्हणे. मला आता घेतला जीव म्हटलं. मी आतलं मिसलो विचार करतो की माय पाय दाबले पाहिजे. म्हणलं महात्मा म्हणते का माय पाय दाब, आता कसं करू. झालं बाबाजी मी लाव ठेवला वरतून हात. तर मग भिकाजी महाराज म्हणतात आतमधून हात टाक. अंदर काय नागोबा आहे कोण आहे ह्या मला काही माहित नाही बा, आवाज येऊन राहिला. हात टाकू तर कसं म्हटलं हे काय. फक्त त्याच्या पायापाचे ब्लँकेट ना थोडं वर केलं आणि हात टाकण्याचा प्रयत्न केला. एवढे मोठे मोठे नख दिसले. नखच एवढे मोठे मोठे आहेत, आता आतमध्ये काय असं. म्हणलं बाबाजी समोरचेच पाय दाबतो म्हटलं पाऊचे. किती आहे रे म्हणे, फक्त काय म्हणे दुनियेपासून पाय दाबून पाहिजे. नाही ना बा मी कधी मागतले. ठीक आहे असं करता करता वेळ झाला 1.5 तास, 1-1.5 तास झाला. बाकीची लोक शिवीगाळ करायला लागले. अरे कोण आलं म्हणे, कोणता महाराज इथं बसला म्हणे, आम्ही काय दर्शनासाठी नाही आलो काय, म्हणजे असे चालू होतं बडबड. मग बाबाजीनं आत पुन्हा त्या ठिकाणी ओरडायला लागले, पळा रे म्हणे इथून, तुमच्या घरी बोलावले नाही आलो. बाबाजी बोलले त्याला, बाबाजी लोकांना नाराज करू नका, मी चलतो म्हटलं आता मी जातो. माग ना म्हणे तुला काय पाहिजे. म्हटलं काहीच नाही पाहिजे बाबाजी, बस तुमचा आशीर्वाद राहू द्या, मी दर्शनासाठी चाललो होतो. अरे तुला मागता येत नाही. मला मागता येत नाही, चाललो मला जाऊ द्या, लोक पाहून मला भीती वाटते. अरे जा म्हणे, तुझी बहीण आहे आणि तुझ्या बहिणीचं लग्न 11 जुलैला होणार. त्याला बाबाजी मी तुम्हाला सांगितलंय नाही काही, मी काही बोललोय नाही, विषय नाही, तुला काही मागणं येत नाही म्हणे, कधी मागशील. बाबाजी आपल्याला काहीच मागायचं नाही, तरी जा म्हणे. आणि एक शब्द दिला. आणि काय आज माझ्या बहिणीच्या लग्नाला भरपूर वर्ष झाले, परंतु काय त्याच तारखेला तिचं लग्न त्याच तारखेला झालं, त्याच तारखेला. म्हणून काय
एक खेळ आहे, परंतु काय एवढाही खेळ होऊ शकत नाही, एवढाही खेळ होऊ शकत नाही. म्हणून काय महात्मा आज आहे, पण जे महात्मा आहे त्यांना चव नाही. चव आहे काय त्यांना? काही खाण्याची चव आहे काय? नाही. आता त्यांचा उत्सव झाला, जन्मोत्सव, कोणतीच चव नाही. म्हणून साधू असा असतो, साधू असा असतो. आणि आजचे साधू आपला पलंग बरोबर पाहिजे बरं, गादी बरोबर टाक जा, येशी आहे काय कमऱ्यात, हो ना, सर्व गोष्टी पाहिजे. साधू असा नसतो. म्हणून म्हणतात राष्ट्रसंत मेरा मैं जानू, मेरा मैं जानू. असो या ठिकाणी भगवान महादेव म्हणतात मी संग्रहित करायला आलो नाही, मला फक्त दर्शन करायचं. म्हणजे कोणाचं? यशोदेच्या मुलाचं दर्शन करायचं. पण ठीक आहे, ती आतमध्ये गेली, यशोदेजीला सांगितलं. यशोदाजीने झरोक्यातून अंगणामध्ये पाहिलं आणि अंगणामध्ये पाहिल्यानंतर यशोदाने पडदा बंद केला. का? कारण की महादेवाची अवस्था पण भीती वाटली. हो, भीतीने वाटत काय? महादेवाच्या मंदिरात कोणी नसलं तशीच ते भीती वाटते, बरोबर नाही काय? म्हणे त्या साधूला सांग भिक्षा पाहिजे तर घे, नाही तर निघून जा. परीक्षित एवढ्या वेळापासून दर्शनाची इच्छा महादेवाने ठेवली, यशोदेने दर्शन करू दिलं नाही. आता महादेवाच्या जागेवर आपल्याला ठेवा. मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी वेळ लागत आहे, मग त्याच्यामध्ये दर्शन कसे केले पाहिजे महादेव शिकवतात. महादेव अजूनही मनामध्ये ग्लानी आणली नाही, पण ठीक आहे, कर. यशोदाची दाशी बाहेर आली, म्हणे ओ साधू भिक्षा पाहिजे तर घे, नाही निघून जायचं निघून. महादेवाला बोलत आहे. महादेवाने विचार केला माझा राम जर नसला असता तर ह्या डोळा उघडून टाकला असता. म्हणे तुझ्या यशोदेला सांग मी हिमालयामधून आलो आणि मी अट्टहासी साधू आहे. मी हट मांडला की पुरा कर, आणि मी दर्शन केल्या बगैर जाणार नाही. आणि तुम्ही दर्शन करू देत नाही, घाबरू नका म्हणे. मी तुमच्या अंगणात बसतो, इथंच बसतो म्हणे समोर. आणि जोपर्यंत दर्शन होणार नाही तोपर्यंत मी इथंच बसला राहील. आणि माझी समाधी मी मांडली की 80 वर्ष माझी समाधी उघडत नाही. मग तुम्ही तुमचं पहा म्हणे. आणि तुझ्या यशोदेला भीती कायची वाटते या सर्पाची ना? महादेवच्या गळ्यात कसं आहे? केशर नागली पण आयो, सर्पाची भीती आहे. परंतु म्हणे हा माझा सेवक आहे. मग गुरु एका ठिकाणी बसला राहील म्हणे, पण सेवक याले फिरायला पाहिजे नाही, ह्या इथे बाहेरून येत नाही काय? मग म्हणे हा जाईल म्हणे तुमच्या दाठ्यात, तुमच्या बेडरूम मध्ये, तुमच्या हॉल मध्ये, तुमच्या किचन मध्ये, मग या फिरत राहील म्हणे. मग माझ्याजवळ येते, मग काय करा? दाशी बोलली अरे ओ मुज्जोर साधू, भीती वाटत आम्हाला का धाक दाखवतो? म्हणे हो, हा माझा गुलाम आहे, सेवक आहे. अमरावतीतला तो शंकर थोडी होय मार्केटले चालला खांदा हलवते असा तर त्याचा साप हलून राहिला. अशी येत नाही का अमरावतीत? अशी नागोबे घेऊन काय हनुमानजी येतात तर ते गदे घेऊन येत नाही काय? हा, सनातन धर्माचे देव रस्त्यावर उतरले. माहित आहे आणखीन काय शोकांतिका पाहिजे या सनातन धर्मामध्ये? हे मार्केट वाले त्याला देतात, अरे बाबा हा चोला काढून घे, त्याच्यापेक्षा भीक मागून घ्या, पण आमच्या देवाला बदनाम करू नका. हो, दाता आहे तो दाता. आणि हे चालले तिथं मार्केटमध्ये महादेव आजचे वाईट नका वाटून घेऊ. आणि ते जाते आणि त्याच्या पाचचे घेतले का मग इकडे पाणठेल्यावर महादेव उभा राहते, अशी बिळी टाकते, अशी पेट होते तो महादेव. आजकालचे मी खोटा बोलतो, देव मला पाहून घे, हा मला काही घेत घेणे लोक. पण आज माझा सनातन धर्म लयाकडे चालला का? कारण की आम्ही आमच्या देवाच्या विटंबना करण्याच्या नादी लागलो. म्हणून म्हणतो की असं जर कोणाला दिसलं सांगून द्या, त्याला सावधान करून टाका की बाबा हा चोला पलटून टाका. याला काही महानता म्हणत नाही. महादेवाने चिमटा गाडला,
पद्मासन मांडलं आणि समाधी मांडली. आजही नंदबाबा गोकुळामध्ये नंदबाबाच्या महलामध्ये महादेवाची स्थापना आजही त्याच ठिकाणी आहे आणि त्या महादेवाचं नाव आहे आशेश्वर महादेव. आशेश म्हणजे दर्शनाची आस घेऊन बसलेला महादेव आजही त्या ठिकाणी दर्शन भेटते. परीक्षित महादेवाने समाधी मांडली आणि पाळण्यामध्ये बालकृष्णाने रडायला सुरुवात केली. रडत आहे, जोर जोर आहे. यशोदा मैयाने कळेवर घेतला, दूध पाजायचा प्रयत्न केला, फार टाळ्या वाजवल्या. पण परीक्षित आईची अवस्था काही अशी असते ना, लेकरू रडते, तिचं बाळ रडते, फक्त बाळच रडत नाही. बाळ जर शांत झालं नाही तर या संसारातली प्रत्येक आई त्या बाळासोबत ती रडते. कुठे येत नाही का असं? छोट्याशा बाळासाठी आई रडते, माझं बाळ शांत का होत नाही? फक्त शोकांतिका एवढी आहे की ते बाळ मोठं झाल्यानंतर त्या आई वडिलाचे अश्रू पुसत नाही, आणखीन रडवतो, आणखीन रडवतो. एवढी शोकांतिका या संसारामध्ये. जिने रात्र रात्र काढल्या पण या संसाराला काय सांगावं? माझं बाळ कृष्ण रडत आहे. यशोदेने फार प्रयत्न केला, यशोदा घाबरली. काय झालं असं? माझा कृष्ण शांत का होत नाही? ए काना, ए लाला, शांत हो जा बेटा, शांत हो जा. दाशी बोलली, मैया एक बात बताओ. हाँ, अरे जो साधू आपल्या अंगणात बसला आहे ना, तो अंगणात बसला, आपल्या दाराकडे त्याचं तोंड आहे, त्याचे डोळे बंद आहे पण होठ त्याचे चालू आहे. तो म्हणे आपल्या बाळावर काहीतरी मंत्र टाकत आहे, मंत्र टाकत. यशोदा बोलली, आता काय करायचं? जा आपल्या गावामध्ये शांडिल्य ऋषी आहे, शांडिल्य ऋषींना हाक मार. ब्राह्मण आहे शांडिल्य ऋषी. आणि महात्मा घरी पोहोचले. म्हणे काय? म्हणे महात्मा, माझा कृष्ण शांत होत नाही. म्हणे अंगणात कोण आहे? म्हणे तोच आहे, तोच मंत्र टाकत आहे. शांडिल्य ऋषी बोलले, यशोदा जो अंगणात बसलाय त्याचं म्हणणं काय? तो म्हणतो म्हणे तुझ्या बाळाचं दर्शन करून दे. मग करून द्या ना दर्शन. ऋषी महात्माने भगवान शिवाला ओळखलं, परंतु संसाराची रीत आहे. देव जरी इथं प्रत्यक्ष हजर झाला पण त्या देवाकडे बोट दाखवता येत नाही की देव या ठिकाणी बसलेला आहे. कारण की संसाराचे नियम मोडतात आणि त्या नियमाच्या पोटी साधू संतांना चलावं लागते. ऋषी महात्मा बोलले त्यांना दर्शन करू द्या. म्हणे काही झालं तर? म्हणे मी आहे ना गावात, कशाला घाबरतात? शांडिल्य ऋषी निघून गेले आणि दाशीला यशोदेने सांगितलं की जा त्या साधूला सांग की दर्शन करून घे. परीक्षित यशोदा माता आचार्यासारखी त्या ठिकाणी सर्वांना आदेश करत आहे, शिवालाही आदेश करत आहे. दाशी बाहेर आली. महात्मा, ओ महात्मा. गुरुला हाक मारल्यानंतर गुरु एकदम कसा हाक मारेल? त्याच्यासोबत कोण होते? चेले होते ना, त्याचं काम आहे ना की गुरु बसले झोपले ते सांगतात ना सर्व. तर मग आता भृंगीनं विचार केला, म्हणे बा यांनी एवढा वेळ लावला तर म्हणे आता आपण थोडा वेळ आहे की नाही? म्हणजे गुरुपेक्षा बच्चात कोण असते? चेलेच असते. बरोबर नाही काय? साहेब कुठे आहे? साहेब दौऱ्याला गेले. आता दौऱ्यावर गेले का दौऱ्याला गेले? कोण आले? गेले कुठं? पण महत्वाचा कोण आहे? तो आहे. म्हणून शृंगी बोलायला लागला, म्हणजे आता महात्मा उठणार नाही म्हणे.
महादेवाने विचार केला, एक तर एवढा उशीर लागला आणि माझे चेले चपाटे म्हणे आणखीन उशीर लावत आहे. मग आता काय करू म्हणे, हे ऐकणार नाही, मला उठता येत नाही, मी जर उठून बसलो तो हे काय म्हणतील. मग महादेवाने काय केला, आपला हात होता ना असा पद्मासनाचा आणि ते असे उभे होते, आपला एक हात झटका मारला थोडासा. गुरुचा इशारा शिष्य समजते, पतीचा इशारा पत्नी समजते, बरोबर नाही काय. आणि घरचा बुवाचा इशारा पत्नी समजते ना. हा याचं काय आहे बघा सध्या टेक्निक, राग लोभ सर्व ओळखू येते काय चाहत. ठीक आहे, यांनी आवाज दिला, हा स्वामी उठा. उठले महादेव. हा काय म्हण, चला म्हणे दर्शनासाठी. घेतला चिमटा आपला, त्रिशूल हाती घेतला, झाले समोर समोर दाशी, मागे मागे महादेव, त्यांच्या मागे त्यांचे शिष्य. दाशी आतमध्ये गेली, महादेव दारापाशी उभे झाले. बोलावल्याशिवाय खरा साधू कुठे जात नाही. दाराच्या बाहेर उभे आहे, आतमधून यशोदा आली. महादेवाला आत घेतलं नाही. आपण जर त्या ठिकाणी असलो असतो तर आपण काय केलं असतं, मोठा देव देव, आम्ही काय देव पाहिला नाही, आमच्या घरी देव आहे, सोडा तुमचं मंदिर. इथपर्यंत आम्ही पोहोचतो. पण भक्त कोणाला म्हणतात, भक्त कोणाला म्हणतात, महादेवापासून शिका. महादेव म्हणतो काय हरकत नाही, काय रामाची इच्छा. कारण की माझा देव माझ्याकडे पाहायला तयार नाही ना, मग बरोबर आहे, मग मला मंदिरामध्ये प्रवेश कसा मिळेल. ठीक आहे देवा, तुझी इच्छा, जेव्हा तू बोलावशील तेव्हा येईल. तसा आहे महादेव. यशोदा मैया आतमधून आली, कृष्णाला जवळ घेतलं. कृष्ण रडत आहे आणि आपला पदर कृष्णाच्या वर टाकला. याला म्हणतात आई. आईचं मोठं कठीण आहे, तिच्या लेकराकडे जास्त पाहता येत नाही. कोणाच्या लेकराकडे पाहिलं तर मग तिला असं वाटते बज्जात माझ लेकराकडे पोहून राहिलं, हे लावते वाटते नजर. म्हणून तर आई आपल्या लेकराले कसं आहे, पावडर कसं लावते, कसं थप 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 म्हणजे असं असं. आपलं कसं आहे, आपण तर चोपड चापड करतो, ते प्लेन झालं पाहिजे ना. पण लेकराले कसं भुरा महादेव. कौन का कशाला, कारण की जास्त चटकपणा दिसला तो लोक जास्त पाहतील म्हणून भुरा भुरा बरा आपला. हा हे टेक्निक आहे का आईचं. असं आता त्या ठिकाणी यशोदा मैया आली, पदर असा आपला ठेवला, भगवान कृष्णाला झाकलं, दारावर आली. हा साधू महात्मा म्हणे, हा मैया दर्शन करायचंय म्हणे. हो करा दर्शन. म्हणे तुमचं नाही, मग तुमच्या लेकराचं. हो मोठा मुज्जरपणा करतो, कोण तुला साधू बनवलं. यशोदा बोलली असेल, मुज्जरपणा करतो. ठीक आहे, जास्त माझ्या बाळाकडे पाहायचं नाही, पण ठीक आहे कर. परीक्षित यशोदेने पदर बाजूला केला आणि बाळ कृष्णाला समोर केलं. आणि बाळ कृष्णाला समोर केल्याबरोबर भगवान महादेव आणि कृष्ण, हरी आणि हर, आज दोघांची भेट झाली. दोघेही एकमेकाला नजरेने पाहतात आणि नजरेने पाहिल्याबरोबर या योगेश्वर आणि योगीश्वर दोघांची समाधी लागली. उघड्या डोळ्याने एक टक लावून पाहत. यशोदेने पाहिलं कृष्णाकडे, यशोदेने पाहिलं महादेवाकडे. टाकला पदर, चल हात हात झालं. एवढं पाहा लागते म्हणे. करंगडी दिल्ली तर तुम्ही हातच पकडता म्हणे राजा. जात झालं दर्शन. हो हो महादेव बोलले धन्यवाद, दर्शन झालं. पण थोडस म्हणे आता जास्त लालच करू नको, निघ म्हणे इथे, निघ. महादेव पलटले, यशोदा मैया पलटली. यशोदा मैयाने एक चमत्कार पाहिला.
कोणता चमत्कार? अरे माझं बाळ आतापर्यंत रडत होत, परंतु कृष्णाने रडणं बंद केलं. कधीपासून? तर म्हणे दोघांच्या नजरा जेव्हा एक झाल्या ते माझ्या लक्षातच आलं नाही. हे यशोदा पलटले, साधू थांबा 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 थांबा. महादेव थांबले. म्हणे काय? साधू महात्मा म्हणे काय तुम्ही चमत्कार या मी भगवान बाळकृष्ण मनातल्या मनात बोलले चमत्काराची खानच आहे म्हणे तो, मंत्राची सुरुवातच आहे म्हणे तो, संगीताची सुरुवातच आहे म्हणे. कोण? महादेव. संगीत महादेवाच्या डमरूतून स्वर तयार झाले बरं. तो महादेव नृत्याची सुरुवात तिथून. महादेव यांना यशोदा मैया बोलली म्हणे काहो तुम्हाला एखादा मंत्र येते का म्हणे? असा माझ्या लेकराला वारंवार नजर लागते, दीठ लागते. महादेव बोलले हो येते. टाका ना म्हणे मंत्र. आता महादेवाने विचार केला, दर्शन तर झालं म्हणे, काय फळ तर हातात आलं, पण फळ हातात आल्यानंतर चाखायला भेटलं नाही. दुरूनच झालं की दर्शन. मग म्हणे यशोदा मंत्र आहे म्हणे, टाक ना म्हणे. नाही तसं टाकता येत नाही. मग त्याच्यासाठी म्हणे तुझ्या बाळाला माझ्या जवळ घ्यायला लागेल म्हणे हातात. अरे हातात? म्हणे हो. माझे होठ त्याच्या कानापाशी म्हणे. मग मंत्र टाकत म्हणे बाबा. आणि हे तुम्हाला जमत नाही म्हणे. नाही म्हणे. मग चलतो म्हणे. महादेव पलटले. यशोदा बोलायला लागली, आईचं प्रेम जागृत झालं. ए साधू महात्मा काही हरकत नाही, मी माझ्या लेकरासाठी रिस्क घ्यायला तयार आहे. थांबा थांबा थांब. लेकराचा सवाल आहे हो. माँ अपने बच्चे के लिए किसी भी इम्तिहान के लिए तैयार रहती है हरदम. टाका म्हणे मंत्र. म्हणे यशोदा मैया एक गोष्ट सांगायचीच विसरलो. म्हणजे कोणती? तुम्ही आहे म्हणे घराच्या आत, मी आहे म्हणे घराच्या बाहेर. आणि मग हे मनात आहे म्हणे उमरट. अशी कधी कोणाला भिक्षाही द्याव नये, कोणाला अशी वर्गणी द्याव नये. लंकापती रावण काय बोलला होता सीतेला? तिथं काय टाकलं होतं? रेषा. रावण काय बोलला होता सीतेला? बंदी भीक हम लेतना माई. ही बांधलेली भिक्षा झाली, म्हणून बांधलेली भिक्षा मी रावण फक्त घेत नाही. मग भगवान महादेव तेच म्हणतात, एक तर म्हणजे तुम्ही बाहेर या, नाही तर मग मला आतमध्ये घ्या. मग असं आहे काय म्हणे? ठीक आहे म्हणे, तुम्हीच या म्हणे आतमध्ये. महादेव यांनी आपले चरण यशोदा मैयाच्या महलामध्ये टाकले. किती वेळ लागला आणि एवढ्या वेळापासून आता आत जायला भेटलं. सुंदर आसनावर महादेवाला यशोदेने बसवलं. म्हणे बस. समोर यशोदा बसली. म्हणे टाका मंत्र. मंत्र टाकल्याबरोबर आता महादेवाने विचार केला. म्हणे यशोदा कोणावर टाकू? लेकरावर. पण दे ना हाती तर दे. हे काय लेकराला देते? आई तीच खरी जी आपल्या लेकराला आपला अनोळखी व्यक्तीला कधी देत नाही. ती आई खरी. म्हणे तुझ्या लेकराला तर ते म्हणे ठीक आहे, पण ते तुमचं म्हणे त्याची टेन्शन ना घेऊ म्हणे. अजून एक आळा मारला महादेवाने. बाबू म्हणे चुपचाप बस, तू याच्यानं लोक टेन्शन मध्ये आहे. बरं याच्यानं टेन्शन मध्ये आहे की नाही? यशोदेने कृष्णाला महादेवाच्या हातात दिलं. आणि शुकदूजी महाराज म्हणतात, परीक्षित महादेवाच्या भक्तीचं फळ या कृष्ण लीलेमध्ये त्यांना भेटलं. परमात्मा हातामध्ये आला, महादेवाच्या भक्तीचं फळ आहे. परीक्षित ज्याला पाहल्याने समाधी लागते त्यांना स्पर्श झाला. स्पर्श झाला का नाही? आणि स्पर्श झाल्यानंतर आता पुन्हा समाधी लागली. पुन्हा समाधी लागली. यशोदेने पाहिलं आणि हा वारंवार पाहतच आहे. ओ महात्मा टाका ना मंत्र. मंत्र टाका. महादेवाच्या डोळ्यात हलकासा अश्रू आला. पाण्याचा थेंब हलकासा. बाळकृष्णाने डोळ्याने बोलण्याचा सुरुवात केली.
बाळकृष्ण बोलायला लागले, महादेव हा हे तुमचे डोळे असे वलसर दिसतात, तो काय रडून राहिले का? हा ना ना का मला ना तुमच्या आईची भीती वाटली. हो, जो साऱ्या जगाला भीती दाखवतो तो माझ्या आईला भीतो. महादेव बोलायला लागले, राम किती प्रेम आहे तुमच्यावर तुमच्या आईचं. तुम्हाला काही नाही झालं पाहिजे म्हणजे किती किती लक्ष ठेवते. हा माझी आई आहे. तुम्हाला भीती वाटते म्हणे. हो, एक काम करणार म्हणे, मग मंत्र टाका आणि चटकन निघून जा. मंत्र टाका निघून जा. महादेव बोलले, राम हा मला मंत्रच येत नाही. तुम्हाला मंत्रच येत नाही, मग तुम्ही 80,000 वर्ष मोठे मगाने सांगत होते मी समाधीत बसतो, मी उठत नाही, मग काय करता? झोपा काढता काय मग तुम्ही? काय करता? महादेव बोलले, कृष्ण मी काहीच करत नाही. मग काय करता? मी ना फक्त माझ्याकडे 2 अक्षर आहे. कोणते 2 अक्षर? एकच मंत्र आहे माझ्याकडे. कोणता मंत्र? महादेव बोलायला लागले, तू जगदाता विश्व विधाता, तू जगदाता विश्व विधाता, तू ही तो है राधा का श्याम. हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम. तू ही माता तू ही पिता है, 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 तू ही तो है राधा का श्याम. हे राम हे राम हे राम हे राम. अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी. तेरे चरणों में है चारों धाम. हे राम हे राम हे राम हे राम.
सवारे तू ही बिगाडे तू ही सवारे तू ही बिगाडे तू ही सवारे तू ही बिगाडे तू ही सवारे इस जग के सारे का हेरा 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 महादेव जगदाता ईश्व विधाता तू जगदाता विश्व विधाता तू जगदाता विश्व विधाता तू जगदाता विश्व विधाता तू ही सुबह तू ही शाम हेरा 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 तू ही तो है निरवरा हेरा 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 तू बिगाडे तू सवार इस जग के सारे का हेरा 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 महादेव म्हणतात मला एकच मंत्र येतो त्या मंत्राचं नाव आहे राम राम बस राम राम बालकृष्ण बोलायला लागले महादेव हा मंत्र सर्वात मोठा मंत्र आहे आणि या मंत्राला महामंत्र असं म्हणतात महामंत्र आणि या त्या मंत्राच्या नादी लागल्यापेक्षा अनेक संत महात्मांनी आपल्याला महामंत्र दिलेला आहे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. जगाचा विषय असा आहे की आपल्याला पाहिजे आडवा तेवढा मंत्र थोडासा कधी जास्त क्रिटिकल मंत्र असला म्हणजे आपल्याला असं वाटते या मंत्र मोठा कामाचा आहे पण मंत्र महामंत्र दिलेले आहे याला हरे राम हरे कृष्ण बस एवढंच भजायचं आहे.
महादेवाने राम नावाचा मंत्र भगवान श्री कृष्णाच्या कानामध्ये टाकला आणि यालाच म्हणतात काय, तेरा तुझको अर्पण का लागे मेरा. देवा मी तुला काहीच देऊ शकत नाही, आणि हे जे नाव घेतलं ना, नाव हे तुझंच घेतलं, उधार घेतलं. देवा तुला जे समजायचं आहे ते, पण माझ्याकडे काहीच नाही, म्हणून मी तुझंच नाव तुला टाकून दिलं राम. यशोदा मैया पाहत आहे साधू कसा आहे, साधूचे डोळे साधू दाखवत आहे. यशोदा बोलते का, कारण की साधू डोळ्याने ओळखू येते. महादेव बोलले मैया घे तुझ्या बाळाला. यशोदा मैयाने आपल्या कृष्णाला जवळ घेतलं. येतो मैया. हा बाबा या तुम्ही आता. महादेव बोलायला लागले मैया एक पुन्हा माझी इच्छा आहे, माझी इच्छा आणखी पूर्ण होईल काय. म्हणे यशोदा बोलली म्हणे आता तुमच्या इच्छा वगैरे बंद करा हो म्हणे साधू बाबा. झालं आता दर्शन झालं ना, जा तुम्ही आता. आशीर्वाद द्यायचा होता. आशीर्वाद हा मग काय हरकत नाही, द्या माझ्या लेकराला आशीर्वाद. यशोदा मैयाची इच्छा आहे की सर्व जगाच्या व्यक्तीची आशीर्वाद माझ्या लेकराला मिळाली पाहिजे असं आहे. म्हणून परीक्षित वाकणं शिका. रोज नमस्कार करावा लागतो आई वडिलाला, मोठ्यांना रोज नमस्कार करा, रोज नमस्कार करा, रोज वाका. एक ना एक दिवस या तत्वातून परमात्माचं तत्व व्याप्त होईल आणि एक दिवस कोणाची न कोणाची वाचा खरी होईल. कारण की वाचा प्रत्येकाची 24 तासामध्ये एक वेळा खरी होत असते. म्हणून कोणालाही आदर द्या, कोणाच्या चरणात झुका, आणि झुकल्यानंतर तो आशीर्वादच देते. तो काही शिवीगाळ करत नाही. कोणी कल्याण म्हणेल, कोणी चिरंजीव म्हणेल, कोणी यशोवती म्हणेल, कोणी सौभाग्यवती म्हणेल, कोणी संतान, प्रत्येक आशीर्वाद मिळेल. आणि कोणाचा ना कोणाचा आशीर्वाद एक दिवस तरी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नमस्कार करावा लागत असते. असं आई वडिलाला, सासू सासऱ्याला केला तर चालते, असं काही नाही. हा चालते, असं ऍडजस्टमेंट होते. करावा, आदर द्या. माझे गुरुदेव माझे वडील नेहमी सांगत होते, बेटा जब तू किसी को आदर देगा तो दुनिया भी तुझे आदर देगी. म्हणून लहानशा लेकरापासून आदर द्या. शुकदेवजी महाराज परीक्षिताला सांगतात महादेवाने आशीर्वाद दिला. पहिला आशीर्वाद काय, मैया तुझा मुलगा मोठा झाल्यानंतर मोठा राजा बनेल. सोन्याचं गाव, एक मिनिट, सोन्याचं गाव माझा आशीर्वाद आहे. पा महादेवाने आशीर्वाद दिला काय, तुझा मुलगा राजा बनेल, सोन्याचं गाव. समजा एखाद्या महाराजने तुम्हाला सांगितलं तुमचं मुलगा डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, पोलीस बनेल, हे बनेल, टीचर बनेल. समजा डॉक्टर म्हटलं तर त्या आईला त्याच क्षणी आपलं लेकराचं चित्र दिसते. कसं, पाण्यातलं लेकर, त्याच्या कानात टेटास्कोप लागलाय, तो छातकाळ तपासून राहिला कोणाचा तरी. एका क्षणात प्रसन्नता, चित्र यशोदेला आनंद वाटला. राजा कोणाला नाही वाटत, सर्व लोक तर थेच चेक करून राहिले कोणी दिली. महाराज आमचा राजयोग आहे का, या ना या तुमचा राजयोग आहे या. तेच प्रश्न आहे. निवडणूक आली का छातकाळावरच पडतात तिकडे येऊन. महाराज जमते काय, म्हटलं मायच जमून नाही राहिलं राजा. मी काही बोलत असतो. एक जण म्हणे पाय लावा म्हणे माझ्या घराले. एक जण म्हणे घरी, कोणतं गाव नाही सांगत, ऑनलाईन चालू आहे कॅमेरा. हो मी मोटर म्हणजे कंट्रोल चालू आहे, हे कंट्रोलच चालू आहे इथं या कॅमेऱ्याच्या. कंट्रोल करावं लागतं. ठीक आहे. एक जण मला एका गावात पाय लावून महाराज माझ्या घराले. मला कोण बा,
मला मी कोणाला घराला पाय नसतो लावत नाही हो म्हणे म्हणजे आमच्या घरी या म्हणे तुम्ही मला कशासाठी बा तो म्हणे संत येते घरा तोची म्हणे दिवाळी दसरा मला कोण सांगितलं म्हणे संतानं सांगितलं मला कलियुगाचं मी आहे म्हटलं एक माया ऐकून घ्या म्हटलं तुला तो ने काय मला मायासारखे संत येते घरा घरचा सत्यानाश करा तो म्हणे असं कोण बोलता महाराज मला राजा साधू संत ओळखा ना म्हटलं आता काय पाहिजे आता तरी ओळखा खऱ्याले कोणी ओळखत नाही सत्याला भजा रे बाबा आता तरी सत्याला भजा आम्ही तर देवाईले सोडलं खऱ्या साधूले सोडलं गुरुला सोडलं लागलं महाराज लोकांच्या नादी कारण महाराज लोक देव झाले ना आता 2 कथा झाली का त्याचं 3रं पुस्तक तयार महाराजांची तुमचं भजनाचं पुस्तक आहे हो आमचं भजनाचं पुस्तक आहे ना आम्ही म्हणजे ते पेपर छापणारे कारखानदार झालो की नाही आजकाल माळा आहे आमच्यासोबत टेस्टरी कटलरी सर्वच आमच्याजवळ महाराज होय आम्ही का धंदा करायला निघाले काजी ना असं काय घेणं देणं आहे म्हणा काय हरकत नाही चांगलं आहे महादेव ते म्हणे मग पाय लावा म्हणे पाय ते पाय राहिले म्हणजे पाय राहिले मी म्हटलं ठीक आहे मग तरी त्याचं जमलं नाही पाहिजे जेवढं बोलू नये मग तरी तो काय चल ना हा तुमच्यासारखे म्हणे महाराज लोक आले तर म्हणे घरचं भलं तरी होईल मला काय नाही म्हणे तुमचे पाय लागले मला येऊन जाऊन तू पायावर जेवण आला म्हणे महाराज अशी कोण बोलणार मला थांब 2 मिनिटं थांब मी तिथंच बसलो होतो बेडवर मी माझा पाय घेतला ना असा वर केला तळपाय पायासाठी करून दाखवू आता बरं वाटेल तुम्हाला असा घेतला हात तळपाय म्हणे महाराज काय झालं काटा गिटा रुतला मी म्हटलं काटा नाही रुतत म्हटलं मला मीच तर काट्याला रुततो काटा नाही रुतत मग हो रुततो का नाही मी खरं सांग माया मला माहित आहे कर लोट नाही काय झालं म्हणे मी आता काहीच नाही मी पाहून राहत काय मी म्हटलं एकच मी पाहत आहे माझ्या पायात मी म्हटलं जे पाय तुमच्या घराला लागून तुमच्या घराचं भलं होईल हेच पाय म्हटलं माझ्या घराला पैदा झालो तेव्हापासून लागून राहिले माझ्या घराचं भलंच नाही होऊन राहिलं म्हटलं जेव्हा माझ्याच घराचं भलं या पायानं होऊन राहिलं नाही मग तुमच्या घराचं काय भलं होईल त्याला नांदी फजूलच्या लागू नका देवाची भक्ती करा तो तुमच्या कामी पडेल त्याचे पाय लागू द्या पहिले हे पाय बज्जाताईचे पाय आहे काही कामाची गोष्ट नाही कधी रावण येईल आणि कधी साधूचा वेश घेईल सांगता येत नाही म्हणून काय हे सर्व खेळ आहे आणि या खेळात संसारात आल्यानंतर कोणाला देव पाहिजे नाही आणि कोणाला देव भेटला पाहिजे इच्छा नाही सर्वांच्या इच्छा एकच आहे माझ्याजवळ खजाना जमा झाला पाहिजे माझे आश्रम झाले पाहिजे भक्त येतील भक्त निवास पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे मग दुसरा मजला पाहिजे माई खोली त्याच्या वरत पाहिजे अरे बज्जा आता पहाडात जाऊन बसणं मग त्याच्यापेक्षा इथं पाहिजे तिथं पाहिजे साधू त्याला म्हणत नाही राष्ट्रसंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगता खंजारा वाजवता निघून गेले शेवटी मग राष्ट्रसंतांनी एकच म्हटलं